नमस्कार. तर स्वागत आहे तुमचं माझ्या YouTubeच्या व्लॉगमध्ये. तर सगळे मला म्हणू लागले, की तुम्ही होम टूर करा, होम टूर करा. तर म्हणलं चला आपण होम टूर करूया. या. म्हणजे सगळ्यांचे खूप कमेंट आले होते मॅडम, की तुम्ही म्हणजे पूर्ण तुमचं घर दाखवा. आता घर दाखवायसारखं म्हणजे एवढं काही नाही असं. रेंटनंच राहते मी, किरायानंच राहते. बट आता आम्हाला शूटसाठी आहे ना पूर्ण मेकओव्हर करूनच ठेवावं लागते. कारण वेगवेगळे अँगल्स घ्यावं लागतात ना आपल्याला शूटसाठी. म्हणून होईल तेवढं मी छान ठेवण्याचा प्रयत्न केलाय. तरी आपण बघूया आणि सांगते तुम्हाला कुठून काय काय घेतलं काय नाही ते. तर हे जे सगळे अवॉर्ड आहेत ते सगळे इतके दिवस म्हणजे असे इकडे तिकडेच होते. मग आम्ही हे बनवून घेतलं, की बाबा चला हे सगळे एकत्र राहते म्हणून. आणि हे सिल्वर बटन बघू शकता तुम्ही, सिल्वर प्ले बटन. तर यूट्यूबचं मी खूप वाट बघले आणि शेवटी मला एका वर्षाच्या नंतर भेटलं पण. जेव्हा माझे 1.5 लाख आय थिंक 1 लाख फॉलोअर झाले होते, वॉच टाईम झाला होता. तर ते सिल्वर प्ले बटन आहे आणि बाकी हे सगळे मग नांदेडचे असो की वेगवेगळे असे वेगवेगळ्या क्षेत्रातले असो, कला क्षेत्रातले अवॉर्ड भेटलेले आहेत. खरंच म्हणजे हे सगळं तुमच्यामुळे पॉसिबल झाले, की तुम्हाला जास्त व्हिडिओ आवडलेत म्हणून आपल्याला हे सगळं भेटलेलं आहे. आणि सगळे म्हणत होते, की तुम्ही सगळे घरामध्ये झाडं कसे लावले? म्हणजे हे इंडोर पूर्ण ट्री आहेत. म्हणजे पूर्ण कोमल नर्सरी इथून घेतलेत मी आणि इंडोर आहेत पूर्ण. तर हे बघा आमचा बोक्या. तुम्ही सगळे विचारलेले संतूर कलरचं मांजर जे झालंय याचं नाव गोल्डी आहे, बोके आहे हा. बघा, हे सांगा कमेंट करून की बोक्या कसा वाटला माझा. आणि मला डेकोरेशन खूप जास्त आवडते म्हणून मी काय केलं, एक सगळं ठरवलं एका दिवशी, की चला आपण आहे की नाही सगळं रूमच मेकओव्हर करूत म्हणून. तर हे पण मी ऑनलाईन मागवले. हे म्हणजे जेणेकरून शूटमध्ये बॅकग्राऊंड एकदम छान दिसलं पाहिजे. आणि हे बघा, हे तर खूप आवडलेत मला, बटरफ्लाय गोल्डन. आणि हे तर माझ्या लग्नातलेच आहे, हे जे आहे ते. आणि वर ते पण मला ऑनलाईन एक गिफ्ट झालेलं आहे, कल्पना अविनाश जे आहे ते ऑनलाईन एका पेजवाल्यानं मला ते करून दिलेलं आहे. आणि हे वायर दिसून नये म्हणून याला जाळी लावलेली आहे, म्हणजे ते ऑल वाटू लागलं थोडंसं, हे जिओ फायबरचं म्हणून. आणि मोस्ट रिक्वेस्टेड क्वेश्चन, की बाबा तुम्ही पडदे कुठून घेतले, पडदे कुठून घेतले? हे पण मी मेशोन घेतलेले आहेत. आणि खूप जण म्हणले होते मॅडम आता पडदे बदला तुम्ही, 7 महिने झाले. मला 1 वर्ष झालं पडदे घेऊन, आता आपल्याला बदलायचे आहेत कारण शूटमध्ये वेगवेगळं पाहिजे आम्ही. आणि खरं तर आम्ही सगळा शूट हॉलमध्येच करतो कारण रेंट न राहता किचन आणि बेडरूम आहे. बट तिथे शूट घ्यायसारखं एवढं काही नाही कारण प्रकाश पूर्ण असा इकडे पडते. म्हणून हॉलमध्येच आम्हाला शूट घ्यावं लागते. मग एकदा तिकडून या, एकदा इकडून या, असे अँगल घेऊन आम्ही कव्हर करतो. आणि हे पडदा मला खूप जास्त म्हणजे पडदे सगळ्यांना खूप जास्त आवडले, लिंक मागले सगळ्यांनी. तर तुम्ही याची पूर्ण डायरेक्ट आता फोटो काढून मेशोवर जाऊन तुम्ही एक नाही लिंक जर बघितले तर तुम्हाला फोटो भेटून जातील. पण हे आता आउट ऑफ स्टॉक आहे सध्या, तुम्हाला नंतरच बघावं लागते. हे सगळे झाड आहे की नाही मी ते कोमल नर्सरीमधूनच घेतलेले आहेत, त्यांनी मला दिलेले आहेत. हे फक्त एक वेगळ्या जागून घेतलेले आहे, पण हे 2 वर्ष झालं असेल, आय थिंक 1.5 वर्ष झाले असेल. आणि हे सगळे झाडं, आणि इथं आम्हाला खूप डागा लागले होते मी हे मागवलं होतं पण हे काय बसलं नाही बरोबर. आणि हे सुद्धा फ्रेम्स मला खूप म्हणजे ॲस्थेटिक वाटत होत्या म्हणून मी हे पण ऑनलाईनच मागवलेले आहे. म्हणजे इथं एवढी रिकामी राहू नये बाबा, आपण जेव्हा असं इथं शूट करूया तेव्हा बॅकग्राऊंडला छान दिसावं म्हणून. आणि इकडे पण बटरफ्लाय आहेत, म्हणजे छान वाटण्यासाठी, फोटो सेशनसाठी असो, इकडे पण आहे. आणि हां, आणखी सगळे मला म्हणत होते, की क्वेशन होता, की अगोदर माझा जुना लग्नातला सोफा होता, तर हे नवीन सोफा आहे. तर आम्ही हा घेतलाय साई फर्निचर इथून घेतलाय. म्हणजे भक्ती लॉन्सच्या जवळ मालेगाव रोडला साई फर्निचर एक शॉप आहे. तिथे खूप छान क्वालिटीचे भेटतात समजा. आणि हा कलर पण मला खूप जास्त आवडला होता आणि सोफासुद्धा. तर त्यांच्याकडूनच हा टेबलसुद्धा घेतलेला आहे. आणि हे पण झाड बघू शकता किती छान आहे. हे मस्त. फक्त याच्यामध्ये बुडवून ठेवायचं काम आहे. आणि आधी छोटंच होतं, आता मोठं झालं हे. आणि हे बघा, सोफा पण खूप छान आहे. आणि आम्हाला व्हिडिओमध्ये वेगवेगळा पाहिजेच होता ना. आता जुना, आता ते माझा जुना ते जुनाच झाला लग्नातला, कारण 3 वर्षाखालचा होता. म्हणून आपण नवीन घेतलेला आहे. आणि जास्त म्हणजे मी सगळीकडे हे पिलोसाठी पण रिक्वेस्ट होती, की लिंक पाठवा, लिंक पाठवा. हे पण मी ऑनलाईनच घेतलेलं आहे, की याच्यावर मॅच होण्यासाठी. हे पण Meeshoनच घेतलेलं आहे मी.
तर आणखी एक गोष्ट म्हणजे हा कॉर्नर मला खूप छान करायचा होता, की सगळं काम केले दिवसभर, की रात्री मस्त लॅपटॉप ठेवायचा कॉझी काय म्हणतात त्याला कॉर्नर मस्त आणि इथं बघून झोपून मस्त बघायचं लॅपटॉपवर सीरीज वगैरे. तर हे पण पडदा तिथूनच मागवलेला आहे आणि हे पण जे आहे मी लग्नातलंच आहे माझ्या आणि हे जे पिल्लोज आहेत, हे पण मी असेच ऑनलाईन मागवलेले आहेत. बट मेन क्वेशन हा आहे, की बाबा हे जे आहे मॅट्रेस, हे आहे फ्लो मॅट्रेसचं अर्गो मॅट्रेस. जे की खूप सॉफ्ट आहे आणि तुम्ही बघू शकता. खूप सुंदर आहे याची पिलो पण. आणि या अर्गो मॅट्रेसवर म्हणजे जे फ्लो मॅट्रेस आहे याच्यावर एवढी छान झोपल्या गेल्या म्हणजे एकदम शांत, नो डिस्टर्ब आणि एवढी सॉफ्ट आहे ही गादी. म्हणजे खूपच सॉफ्ट आहे. हे बघा माझी गोल्डी पण बसली दिवसभर गोल्डीसाठी. रात्री मी याच्यावर झोपते. तर हे फ्लो मॅट्रेसचं अर्गो मॅट्रेस आहे. खूप सॉफ्ट तर आहे, झोप तर छान लागते आणि हे मी सेकंड इथं मागवलेलं आहे समजा दिवाणवर ही छोटी मॅट्रेस आणि बेडरूममध्ये पण एक मोठी आहे मॅट्रेस ते मागवले ते आपण बेडरूमचं आणि जेव्हा किचनचं आपण होम टूर करू ना, तेव्हा नेक्स्ट पार्ट 2 मध्ये आपण दाखवू. तर हे मॅट्रेस आता बघा खूपच सॉफ्ट आहे आणि या मॅट्रेसमध्ये आहे मोशन आयसोलेशन टेक्नॉलॉजी. हे बघा यामुळे तुम्हाला झोपेत डिस्टर्ब सुद्धा होणार नाही. तिकडे कोणी नाचलं तरी पण इकडे तुम्हाला झोपेत आहे ना डिस्टर्ब होणार नाही. एवढं भारी मॅट्रेस आहे. यामध्ये आहे 3D एअर फ्लो टेक्नॉलॉजी जे आपल्याला ठेवेल 5 डिग्री थंड ते पण बिना एसी शिवाय. आणि या मॅट्रेस सोबतच मी पिल्लो आणि ही बेडशीट सुद्धा मागवली. आणि ही बेडशीट आहे ना 100% शुद्ध कापसापासून बनलेली आहे. ज्यामुळे आपल्याला कोणतीही ॲलर्जी होणार नाही आणि एकदम शांत झोप लागेल. आणि हे पिल्लो आहे की नाही एलोवेरा जेलने इन्फ्यूज असल्यामुळे आपली त्वचा एकदम हायड्रेट राहते. आणि या फ्लो मॅट्रेसची 10 वर्षाची वॉरंटी सुद्धा आहे. खरंच हे फ्लो मॅट्रेसचं अर्गो मॅट्रेस खूपच छान आहे. नक्की तुम्ही आहे की नाही घ्या आणि मस्त आरामात झोप काढा. आणि हे पण वेलकम होमचं वगैरे ते मी हे असंच ऑनलाईन बघूनच मागवलेलं आहे. आल्यावर मला सगळेच म्हणतात, "हे कुठून मागवलं, कुठून मागवलं?" म्हणलं सगळ्यांसाठी एक व्हिडिओच बनवलेला बरा. कारण सगळेच म्हणू लागले, "तुम्ही हे की नाही मॅडम तुमचं घर दाखवा, खूप सजवलेले छान आहे." तर फक्त हॉलच सजवलेला आहे कारण आम्ही रेंटनं राहतो. सगळं घर काय सजवलेलं नाहीये. फक्त कारण आम्ही इथं शूट करताना म्हणून आम्हाला हे सजवलेलं जास्त लाईट वगैरे पाहिजेच. आणि हां, लाईट तर मला सगळे म्हणत होते, "तुम्ही रिंग लाईट यूज करता का?" हो, रिंग लाईट माझ्याकडे आहे, पण मी यूज करत नाही. कारण दिवसा आहे की नाही नॅचरल लाईट एवढं असते की काही गरज पडत नाही. फक्त हे नॉर्मल वाले लाईट आम्हाला जास्त लागतात. कारण iPhoneमध्ये शूट घ्यायचा सिनेमॅटिक मोडमध्ये म्हणलं तर जास्त लाईट पाहिजे, एकदम ब्राईट पाहिजे, तर व्हिडिओ क्लॅरिटी एकदम छान येते. तर मला खूप माझ्या मैत्रिणी जे फॉलोअर्स आहेत, सबस्क्रायबर्स आहेत, ते YouTubeला बरं, तर YouTubeला कमेंट करू लागले, "तुम्ही होम टूर करा किंवा व्हिडिओ दाखवा, तुमचं घर दाखवा, सांगा." मी नेहमी म्हणजे कॉमेडी व्हिडिओज करते ना, तर पर्सनल असे काही ब्लॉग करत नाही. मग तुम्ही मला सांगा आता, की आणखी तुम्हाला कशावर व्हिडिओ पाहिजे? समजा खूप जण म्हणत होते लव्ह स्टोरीवर बनवा. ते तर आपण बनवणार आहोत, पण एकदाचे सबस्क्रायबर वाढू द्या आपले. 5,00,000 होऊ द्या. आता सध्या 2,50,000च आहेत वाटते. तर वाढवू आपण. लाँग व्हिडिओ आपल्याला करायचे आहेत, पण असं तब्येतीमुळे किंवा प्रोग्राममुळे असं कॅन्सल होऊ लागलं. बट आता तुम्ही मला सांगा, की आपण व्लॉग कशावर बनवू? समजा डेली व्लॉग बनवायचे का? की कॉमेडी व्हिडिओ बनवायचे का? किंवा कॉमेडी जर पाहिजे, तर नेमकं कोणत्या सब्जेक्टवर व्हिडिओ बनवू? हे तुम्ही मला कमेंट करून सांगा. आणि हा हॉलच आहे बेडरूम आणि तुम्हाला किचन मी आणि जे माझी गॅलरी आहे ते नेक्स्ट पार्ट 2 मध्ये दाखवू होम टूरमध्ये. यामध्ये फक्त हॉलच आपण दाखवलेलं आहे जिथे मी इथं शूट करते. तर मला सांगा, की नेक्स्ट तुम्हाला व्हिडिओ कसे पाहिजेत, काय नाही. आणि जर माझे व्हिडिओ आवडत असतील, तर लाईक, कमेंट, शेअर करा. मित्रांना शेअर करा. कॉमेडी व्हिडिओ तर सगळ्यांनाच आवडतात. बट आपण व्लॉग पण सुरू करणार आहोत, की पर्सनल लाईफवर, की आपण जिची कॉमेडी व्हिडिओ बघतो तिची पर्सनल लाईफ कशी आहे सगळ्याला कुतूहल असते ते त्याबद्दल. तर आपण व्लॉग नक्की बनवूया. फक्त तुम्ही सब्जेक्ट सांगा, की तुम्हाला नेक्स्ट व्लॉग, नेक्स्ट व्हिडिओ कशावर पाहिजे, काय नाही. कमेंट करून सांगा. आणि लाईक, कमेंट, शेअर करा व्हिडिओला जास्तीत जास्त आणि सगळ्यांना सबस्क्राईब करायला लावा. थँक बाय बाय.